हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये. आणि आज छोटासा व्लॉग एक असणार आहे, तो आपल्या बाईकच्या सर्व्हिसिंग रिगार्डिंग असणार आहे. फर्स्ट सर्व्हिस आहे आपल्या बाईकची. आपली फर्स्ट सर्व्हिस झाल्यानंतर बाईकची त्यानंतर आपण एक दुकानात जाणार आहोत, RS46 बाईकर्स. तिथे आपण एक छोटासा म्हणता येणार नाही, पण एक नवीन हेल्मेट घ्यायचं आपल्याला, जेणेकरून लाँग राईडसाठी थोडंसं सोयीस्कर होऊन जाईल. जास्त हेवी नको आहे आपल्याला. आता जे हेल्मेट आहे माझं ते एक्सॉर एपेक्स आहे, तर ते थोडंसं हेवी होऊन जातं सेटअप लावल्यानंतर. तर आपण थोडंसं हलक्या सेटअपमध्ये जायचं आहे. मी हेल्मेट घेतलेलं आहे ऑलरेडी, पण तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो कोणतं हेल्मेट घेतले ते. आणि त्याच्यानंतर थोडंसं एक छोटंसं सरप्राईज असेल तुमच्यासाठी, व्लॉगिंगच्याच रिलेटेड असेल ते. तर स्टे ट्यून इन द व्लॉग. बाय. हाय नमस्कार मित्रांनो, KTM सर्व्हिस सेंटरमधून सर्व्हिस झालेली आहे आपली. आणि आता आपण निघालेलो आहोत नेक्स्ट डेस्टिनेशन, जे की आहे डिझाईन इन्फो. बघूया तिथे काय होतं आहे. रूट चेंज झाला वाटतं आपला. तर तिकडे कसं जायचं ते बघूया. वेळ दाखवतोय अर्धा तास. आणि आता आपला शोरूम समोरून आपण जाणार आहे, जिथून आपण बाईकची डिलिव्हरी घेतली. हे बघा KTM. आता हा कसा नेतोय माहिती नाही मला, डिझाईन इन्फोला. मॅपवरती विश्वास ठेवून जाऊया. आता राईट चालू आहे आपला, सोडून जायला सांगतोय. अच्छा, हायवेने नेतोय. फर्स्ट सर्व्हिस झालेली आहे आपली गाडीची, आणि थोडीशी फ्री वाटते गाडी. आणि नवीन सीट इन्स्टॉल केलेली आहे, जी फ्री ॲक्सेसरीजमध्ये आली. आणि गाडीची हाईट म्हणजे सिटिंग हाईट थोडीशी वाढलेली आहे इकडून. हां, मजा येते गाडी चालवायला. आता थोडीशी फ्री झाली, खूप फ्री झाली गाडी. आणि सिटिंग हाईट पण, माझं पोश्चर पण बघा वरती आलं आहे. माझ्या मित्राचं घर आलं, सुमेश दाभोळकर. सकाळी 11:30 वाजता आलो आहे, आणि आता वाजलेले 4:30. आपल्याला तिकडे 4:30 वाजता पोचायचं होतं. पण लेट सी कसं होतं ते. गाडी थोडी वापरायला आता थोडीशी हलकी झाली. मला असं वाटतं, का माहिती नाही का झालं असं. खूप छान वाटतंय. U-टर्न मारूया आपण. आणि वरती जाऊया का? हो, वरती जायला जागा आहे. पकडतात का माहिती नाही. पोलीस असतात तिकडे, तर कमी लोक येतात म्हणून भीती वाटते. वाव, माहीमला पोचलोय. थर्ड गिअरला जी व्हायब्रेशन फील होत होतं ना, ते आता बंद आलं आहे. तर माहिती नाही बाईकला जायला. सेलिंगला अलाउड नाही आहे. कुठे आलो आपण? लफडा तो आहे. एवढा मोठासा U-टर्न मारायला लागणार आहे आपल्याला, कारण का त्यांनी कारचा रूट दाखवला. चुकीने त्यांनी कारचा रूट दाखवला.
मित्रांनो आपलं काम झालेलं आहे इकडून डिझाईन इन्फोमधून. गोष्ट घ्यायची होती ती घेतली आहे. आता आपण जातोय बोरा बाजारला. अचानक भयानक. तत्पूर्वी आपला सिस्टम कनेक्ट करूया. चालू झालेलं आहे. चलो ऑफ वी गो. मला तर बाईक चालवायला खूप मजा येते मित्रांनो, खूप मजा येते. हाईट वाढलेली आहे प्लस स्मूथ झालेली आहे गाडी. वे स्मूथ झालेली आहे, खूप स्मूथ झालेली आहे. आता मजा येते गाडी चालवायला. उद्याच्या मेन राईडला मजा येईल. आणि हे कॉकपिट व्ह्यू कसं वाटते तुम्ही मला सांगा. मित्रांनो कुठे आलं माहिती नाही, मी ग्रँड रोडच्या साईडला आलो वाटतं. आणि हे सरळ सरळ दाखवतं वाटतं. हां राईटला गेलं की ग्रँड रोड आहे. येस. उद्या चाललो आहे आपण आपल्या गावी दापोलीला. दापोलीपासून आपलं गाव आतमध्ये आहे, 18 किलोमीटर आतमध्ये गावतळे गाव. तर नवीन बाईकवरची पहिली लाँग राईड असणार आहे. आता बोरा बाजारला जायचं. बोरा बाजारवरून थोडेसे ॲसेसरीज घ्यायचे आणि मग परत हेल्मेट कलेक्ट करायला जायचं आहे. हेल्मेटचं सगळं सेटअप वेगळं करायचं आहे. भरपूर गोष्टी आहेत मित्रांनो. ठीक है, लाइफ में चैलेंज होने चाहिए, नहीं तो लाइफ का मज़ा नहीं है. घर बैठो, सो, खाओ, काम पे जाओ, वापस वही करो. एन्जॉय करा लाईफ. मित्रांनो एरिया ओळखता का? जे मुंबईत राहतात त्यांना माहिती आहे. मनीष मार्केट इथे पोचलेलो आहे आपण. आता पटापट बॅक झोनमध्ये जाऊया. जे काय आहे ते लवकर पिकअप करूया, कारण का माझी बायको मला बोलते की तू खूप टाईमपास करतोस. तर त्यातल्या वेळात आज तिला दाखवून देऊया आपण किती फटाफट शॉपिंग करतो. वेळ झाला आपला डिझाईन इन्फोच्या इथे, खूप उशीर झाला. त्यानंतर आता जेवढं फटाफट येता आलं तेवढं आलो आम्ही. नशीब बघ. आता मित्रांनो सिग्नलच बंद झालेत. एअर टॅक्सीवाले काय बोलायचं, पटापट पटापट करायचं काम. CST स्टेशन. इथून चालत जायचो मी सगळं फिरत फिरत. आपलं आता पोचतोय CST स्टेशन. बघा मान जास्त वळवायची काय हे नाही, समोरचं दिसणार नाही. फेमस CST स्टेशन. चला बॅक झोन. एक मजा येते इथे यायला फोर्टला. इकडे सगळे काय म्हणतात त्याला, क्रिएटरसाठी पंढरी आहे. पंढरी क्रिएटरची. तर इथून आतमध्ये जायचं आहे. मॅपल लो दाखवतोय. नंतर ही गल्ली आहे मित्रांनो, जम्बो किंगच्या आतमध्ये. हे सगळे बंद होत आहेत की काय. पण फटाफट जाऊया, फटाफट येऊया. सगळे कामं चालू आहेत. बॅग जण तुम्हाला कळणार पण नाही मित्रांनो कुठे येते. जर तुम्ही पहिला नसेल आलात तर हे तुम्ही शोधत बसाल. मी तुम्हाला दाखवतो आज. बऱ्याच व्लॉगमध्ये बघितलं असेल. ये है बॅग झोन. कुठे लावू गाडी. हे आहे छुपा खजाना बॅग झोन. रशीद भाई आहे का माहिती नाही. ये आहे बॅग झोन. गुड इवनिंग भाई कैसे हो सर? ठीक है, चल रहा आपकी दुआ से. नाही बघा काय घेतलं आपण. DJ Osmo 360 घेतलेलं आपण. त्याच्यासाठी मी लेन्स कवर येते याचं. लेन्स कवर येते याचं की केसिंग येते. कार्ड येते ना. हां मला असेल तर द्या ना अवेलेबल.
मित्र त्याची अनबॉक्सिंग करूया आपण. अनबॉक्सिंग करूया. पन्नी फाड नाही ते. पन्नी फाड ना तूच. दादांना वाटलं की इकडून घेतले म्हणून ते म्हणाले पाऊच आहे त्याच्याबरोबर. मला वाटलं पाऊच येत नाही वाटतं. याचं लेन्सचं कवर येतं वाटतं. याचं लेन्सचं कवर आणि एक बॅटरी. बीस्ट. आणि याच्याबरोबर येते एक याचं लेन्सचं गार्ड आणि एक USB केबल आहे आणि एक छोटी बॅटरी ऑफकोर्स. फर्स्ट पुट ऑन. मित्रांनो आपण निघालेलो आहे इकडून राशीद भाईकडून. राशीद भाईची प्राईस वाढलेली आहे आता सध्या. आपल्याला घाई होती थोडीशी म्हणून आपण निघालो. थोडंसं कामं होती. चीन माउंट मला घ्यायचं होतं. चीन माउंट आता बघूया काय करता येईल. सध्या चीन माउंट हवं होतं. मेन चीन माउंट आहे. रॉंग साईड जाऊया का नको. इथे आपल्याला रिस्क नाही घ्यायचं आहे. आता आपल्याला जायचं आहे हेल्मेट कलेक्ट करायला. त्यानंतर घरी जाऊन जेवणार आणि झोपणार आणि सकाळी लवकर उठायचं आहे. आईला इथे चुकीला माफी नाही आहे का इथे. युटर्न नाही आहे मित्रांनो इकडे. आहे आता आपल्याला जायचं आहे लोअर परेलला. हे सारखं कनेक्ट का नाही होत माहिती नाही. प्रॉपर 4.8 to 5.2 तक बहुत ज़्यादा. थर्ड फोर्थ पे बहुत प्रॉब्लम होता है. ऐसा लगता है कि 100 cc बाइक चला रहे हैं हम लोग, है ना. तो डोंट वरी. हाँ होता है. मेरा भी स्मूथ हो गया. देखा बहुत स्मूथ हो गया. आवाज़ भी कम हो गया. मोटिवेट चल जाता है ना ये अभी. 185 किलोमीटर से आगे. यू कैन डू इट आफ्टर 500 ऑल्सो. चलाओ. ओके चलो राइट सेफ. आपले KTM वाले भरपूर भेटतात. त्यांना भीती वाटते कारण का फर्स्ट सर्विसच्या आधी जो लोक घाबरतात ना. कारण का असं वाटतं की 100 cc ची बाईक चालवते आपण असं वाटतंय. ठीक आहे. हा तो माणूस आहे ऑफकोर्स यार. 4 लाख रुपये घालता तुम्ही जेव्हा. कहाँ से उठाया है? कौन सा कहाँ से लिया हुआ है? हेलमेट. कैमरा तो अपना ऑनलाइन है ये. ऑनलाइन भी मिलता है. इधर फोर्ट में भी मिलता है. DJ Action 6. कौन सी सबसे? DJ शॉप बोल रहे हैं आप. नाम क्या है कैमरा का? DJ Action 6. एक्शन 6. हाँ. और ये रिकॉर्ड में इसका अंदर से मेमोरी कार्ड अपने आप इनबिल्ट है या हम लोग ऐड? इसमें इनबिल्ट आता है.
60 GB इनबिल्ड आता है इसमें. ओके. हाँ, कार्ड भी डाल सकते हैं आप. 128 इनफ है इसके लिए. और कितने टाइम के लिए रिकॉर्ड होता है? 128 का क्लैरिटी है, नंबर प्लेट वगैरह दिखते हैं. सब बहुत 4K. इट कैन गो टू 8K. ओके. तर हा ब्रिज आपण चढू शकत नाही. तेच तर प्रॉब्लेम आहे. चढायचं का? चढतात का सगळेजण? हा चढू शकतो, पुढचा नाही चढू शकत वाटतं. बघूया आता. चढलो तर आहे. पकडलं तर पकडलं. कंटाळा आला. माहिती नाही आता चालू केला की काय. सगळेजण चढले तर मी पण चढलो. चला जाऊ दे. 390 ॲडव्हेंचरवाले खूप दिसायला लागलेत. बाईकवरून मोहम्मद अली ब्रिज चढायची मजाच वेगळी आहे. फटाफट आलो आपण. भरपूर जण चढलेत. फाइन द फाइन यार. मी क्या करेगा. लवकर पण पोचायचं ना आपल्याला. 20 मिनटं दाखवते. 20 मिनटात जाऊ आपण. हेल्मेट तर सिलेक्टेड आहे. फक्त पॉकेट हे टाकायचं आहे आणि निघायचं. आय होप 10-15 मिनटात काम होईल आपलं. फक्त सुखरूप सुटलं पाहिजे इथून. दिसत तर कोणी नाही आहे. बघूया. येस, रिस्क रंगलाई बॉस. मोहम्मद अली ब्रिज क्रॉस विदाउट फाईन. लोअर परेलला आलेलो आपण. RS46 बायकर्सच्या शाखेवरती आलेलो आपण. आता आपल्याला रिव्हर्समध्ये येऊन आहे ना आपल्याला जागा शोधायची आहे पार्किंगला. हे 3 शॉप आहेत बघा. 1, 2 आणि पाटी आहे 3. टाकूया अशीच आतमध्ये. इथे लावूया. मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत RS46 बायकरला. आणि आता आपला हेल्मेट कलेक्ट करूया. कुठे गेला बाबा? माझा हेल्मेट आहे ना. तो त्या दिवशी परचेस करून गेलो ते. वेक्टर. हा बघ आला. आपलं नवीन हेल्मेट. कमेंट करून सांगा कसं आहे. खूप लाईट आहे. उद्यापासून व्हिडिओ आमच्या राहुलचे पण येते. चलो रेडी करो. मित्रांनो सांगा कसं वाटतंय 360. फर्स्ट मी पण पहिल्यांदा यूज करते. माहिती नाही कसं आहे ते. माईक पण कनेक्ट केलं आहे. गणपती बाप्पा मोरया. आय होप मी सगळं हां गिअरमध्ये शिफ्ट झाली गाडी. इंस्टाची मजा. आय होप वर्थ असेल हे. मजा एनर्जी डाऊन झाली माझी. नवीन हेल्मेट घेतलं आहे आपण वेक्टर.
फुल धमाल ना भाई. नवीन वायझर चेक करूया. यांच्या याचं वरचं हे पण नाही काढलंय. वरचं स्टिकर पण नाही काढलंय मी. व्लॉगिंग चालू आहे. नवीन व्लॉगिंग सेटअप. क्विक शिफ्टर चालू केलं आहे ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. लोअर असे काय येऊन थांबतात माहीत नाही मला. आय होप क्लिअरिटी चांगली असेल. करतात ना आताची पोरं. हम भी जवानी आहे. माईकचा आवाज कसा येतो सांगा मित्रांनो. 360 वरती फुल धमाल ना सेटअप बाई. दिवसाची मेहनत रंग लाई आहे अभी भाई. मग कोणीतरी येड्यामध्ये गिनती करायला पाहिजे. त्याच्यात मी बोललो विसरतं की काय पिनलॉक. ह्या हेल्मेटला पिनलॉक येत नाही. विजनमध्ये काय फरक नाही पडत. मी लावला इथे वरती. ते एडिटिंग कशी करतात ते बघायला लागेल. दिवसभराची एनर्जी संपली आहे मित्रांनो. 360 व्यू. जा भाई जा. जी ले अपनी जिंदगी. टुक 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 टुक. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला ऑल इन ऑल दिवसभराचा व्लॉग. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता आपण पोहोचलेलो आहोत RS46 बायकर्सच्या दादरच्या शाखेमध्ये आणि इथे आपण चेन माउंट कनेक्ट करूया. तर नवीन मोठं व्लॉग सेटअप तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा. आता RS46 बायकर्समध्ये जाऊया, चेन माउंट कलेक्ट करूया आणि तोपर्यंत घेऊया एक स्वल्प विराम.